आज चालू झालेले धरणे आंदोलन पुन्हा उग्र रूप धारण करेल। त्यात वेगवेगळ्या प्रकारची उग्र आंदोलनं आम्ही आमच्या समितीच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं करणार आहोत। जर या आंदोलनात कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा किंवा ह्याचा प्रश्न निर्माण झाला, प्रशासनाचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला एकमेव प्रशासन आणि प्रशासनातले अधिकारी जबाबदार असतील। हा आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला इशारा देतोय। समाजातील सर्व घटकांना, सर्व पक्षांना, सर्व संघटनांना, नागरिकांना आम्ही विनंती करतो की मोहच्या अस्मितेसाठी, मोहच्या स्वाभिमानासाठी, मोहचा व्यापार व्यवसाय वाचवण्यासाठी आणि 40 गावावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी या आंदोलनामध्ये भरघोस संख्येनं सहभागी व्हा आणि या आंदोलनाचं पाठबळ वाढवा। जोपर्यंत आपला लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत हा लढा अखंडितपणे चालू राहील ही तुम्हाला माहिती या ठिकाणी देतो। मोह तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली होती। त्यामध्ये धरणे आंदोलन चालू होतं, त्यात अर्धनग्न आंदोलन झालं, आदिवासी वेशभूषेचं आंदोलन झालं, त्यानंतर तिरडे आंदोलन झालं आणि त्याचा कुठल्याही प्रशासनानं गांभीर्याने दखल घेतली नसल्यामुळे मी, शिवरत्न गायकवाड, संतोष सोलनकर, नगरसेवक सत्यवान देशमुख आम्ही अशा चौघांनी आमरण उपोषण जाहीर केलं होतं। 7 दिवस आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो। त्यावेळेस समाजातील वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी, व्यापारी संघटना असतील यांनी सगळ्यांनी आमच्या आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिला होता। त्या पाठिंब्यासाठी मोहोळ शहर अनेक दिवस बंद ठेवलं होतं आणि 15 ऑगस्ट रोजी प्रशासनानं मुख्यमंत्र्यांसोबत सर्व विभागाची बैठक लावून यात सकारात्मक चर्चा करून आपण तोडगा काढू म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आणि आमचं उपोषण त्यावेळेस आम्ही स्थगित केलं होतं। हे उपोषण स्थगित करताना आम्ही स्पष्टपणे प्रशासनाला सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून या बैठकीची वाट पाहून आम्ही हे आंदोलन, आमचं उपोषण स्थगित करतोय। परंतु गेल्या अनेक दिवसापासून 15 ऑगस्टपासून आजपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक लावण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता झालेली नाही। प्रशासन चालढकल करून वेळ काढूपणा करतंय आणि त्याच्या विरोधात, त्याच्या बरोबरीनंच अनगरच्या अप्पर तहसील कार्यालयाची प्रोसिजर पुढे फॉलो करत आहे। हे आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही काल पुन्हा एकदा प्रशासनाला आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याच्या कारणानं पुन्हा एकदा प्रशासनाला निवेदन देऊन आजपासून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व आमच्या समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत आम्ही पुन्हा एकदा आजपासून बेमुदत धरणे आंदोलन चालू केले। प्रशासनानं त्वरित मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठक लावून याच्यावर सकारात्मक तोडगा काढण्यात यावा, अन्यथा आज चालू झालेले धरणे आंदोलन पुन्हा उग्र रूप धारण करेल। त्यात आम्हाला धनंजय महाडिक खासदार साहेब यांच्या हस्ते आम्हाला शब्द दिला होता की तुमची मिटिंग लावून आम्ही काम मार्गी लावू। त्यांच्या शब्दावर आम्ही धनंजय महाडिक आम्हाला स्वतः फोनवरून बोलल्यामुळे आणि आमच्या समितीने आम्हाला सगळ्यांना कुटुंबाची परवा थोडीशी तरी चिंता वाटल्यामुळे आम्हाला तात्पुरते आंदोलन स्थगित करायला लावण्यात गेले। पण ते आंदोलन झाल्यापासून 7 दिवसात कुठलेही शासनाचं पत्र वा कुठलाही आदेश आम्हाला प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा एकदा आम्ही समितीने मिटिंग घेऊन हा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा आम्ही धरणे आंदोलन चालू केले आहे। लवकरच जर शासनाने याच्या विरोधात अजून नाही काही निर्णय घेतला तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र अशी आंदोलन करण्यात येतील आणि आजपासून आम्ही आंदोलनास सुरुवात करतो। उद्यापासून आमची वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन चालू राहतील अशी मी ग्वाही देतो।